नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सायलीला मैनावती आणि सदा लोखंडे यांच्यावरती संशय आलेला असतो की हे माझे आई वडील नाही आहेत. आणि ही गोष्ट अर्जुनला सांगितल्यानंतर अर्जुनला असं वाटत असतं की सायलीचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. कारण ही शंका जेव्हा अर्जुनला येते की सायली ही मैनावती आणि सदा लोखंडे यांची मुलगी कदाचित नसणार आहे, तेव्हा इथे या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी अर्जुनने सायली आणि मैनावती यांचे DNA टेस्ट केलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, आपण बघितलं होतं इथे प्रियाच्या चालाकीमुळे अर्जुनच्या समोर आता DNA रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्यामुळे मैना आणि सदाशिव लोखंडे हे सायलीचे आई वडील असल्याचंच अर्जुनच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुन खात्रीने सायलीला सांगत असतो की हेच तुझे आई वडील आहेत. पण सायलीचं मन मात्र तिला सांगत असतं की मैनावती आणि सदा लोखंडे हे तिचे आई वडील नाही आहेत. आणि प्रेक्षकांनो, सायलीचं मन जे काही सांगत असतं ते सगळं खरंच असतं. तर प्रेक्षकांनो, या गोष्टीची शहानिशा करत असताना सायली मैनावती आणि सदा लोखंडे यांच्या घरी जाते. तिथे गेल्यानंतर काही पुरावे सायलीच्या हाती लागलेले असतात. पण तरीसुद्धा या गोष्टीचा खुलासा होत नसतो की सायली मैनावती आणि सदा लोखंडे यांची मुलगी नाही आहे. मग प्रेक्षकांनो, या गोष्टीचा खुलासा करणार तरी कोण? आणि या गोष्टीचा खुलासा करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मधुभाऊ. आता मधुभाऊ कोमात आहेत प्रेक्षकांनो. पण इथे आता नियतीच्या मनामध्ये वेगळाच खेळ आलेला असतो. कारण नियतीने सायलीची इथे प्रतीक्षा संपवलेली असते. लवकरच इथे नियतीने सायलीची आणि तिच्या आईवडिलांची भेट घडवून देण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, कोमात असलेले मधुभाऊ शुद्धीवरती आलेले असतात आणि त्यांनी सत्याचा उलगडा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, व्हीलचेअरवरून घरी आलेल्या मधुभाऊंनी इथे सायली आणि त्याचबरोबर रविराज काका या दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये देऊन शेवटीला मधुभाऊंनीच इथे बाप लेकीची भेट ही घडवून दिलेली असते. आणि त्याचबरोबर सायली ही रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे हे सुद्धा त्यांना आता खाणाखुणा करून सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, हॉस्पिटलमध्ये सुद्धा इथे आता मधुभाऊ शुद्धीवरती आल्यानंतर इशारा देऊनच सायलीला सांगितलेलं असतं की मैनावती आणि सदा लोखंडे हे तिचे आई वडील नाही आहेत. सायलीला इशारा मिळताच प्रेक्षकांनो, इथे आता सायलीचा संशय सत्यात बदललेला असतो. आणि घरी जातात इथे आता सायलीने सगळ्यांच्या समोर मैनावती आणि सदा लोखंडे यांना सांगितलेलं असतं की तुम्ही माझे आई वडील नाही. आणि त्यांना घरातून बाहेरसुद्धा जायला सांगितलेलं असतं. तिने आता त्यांची घरातून जणू काही हकलपट्टीच केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते अर्जुनला की मला असं वाटतं की हे माझे आई वडील नाही आहेत आणि तुम्हाला असं वाटते की हेच माझे आई वडील आहेत, बरोबर ना? मग आपण एक काम करूया, आपण आता सदा लोखंडे आणि मैनावती यांच्या घरी जाऊया. तिथे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी असे धागेदोरे सापडतील, त्याच्यावरून हे सिद्ध होईल की हे दोघे जण माझे आईवडील नाही आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली दोघे जण मैनावतीच्या घरी जात असतात. ही गोष्ट प्रियाला कळलेली असते आणि प्रिया इथे खूपच हुशारीने मैनावतीच्या फोनवरती फोन करत इथे आता टीनाच्या आवाजामध्ये बोलत असते की ममे, अगं ममे, आपल्या घराचा दरवाजा उघडा दिसतोय गं. आपल्या घरामध्ये वाटतं चोर घुसलेले आहेत, नाहीतर ते गुंड तरी घुसले असतील. तर इथे आपल्या सोनालीताईने ज्या गुंडांकडून कर्ज घेतलं होतं ना, ते गुंड आता परत आले असतील. तेव्हा मैनावती आता घाबरते आणि म्हणते की घरामध्ये जर गुंड गेले तर आहे नाही तेवढं सगळं सामान ते लोक घेऊन जातील, मग माझ्या घरामध्ये काही उरणार नाही. तेव्हा इथे ही सगळी आयडिया प्रियाने केलेली असते मैनावतीला सायलीच्या पाठोपाठ घरी पाठवण्यासाठी, जेणेकरून सायलीला आणि अर्जुनला प्रियाच्या विरोधामध्ये काही पुरावा मिळायला नको म्हणून. तेव्हा इथे अर्जुनला जर माझ्या विरोधात छोटासा जरी पुरावा मिळाला
तरीसुद्धा अर्जुन एका सेकंदात ओळखेल की ते सायलीचे नाही तर माझे आईवडील आहेत. म्हणून इथे आता प्रियाने मैनावतीला सायलीच्या पाठोपाठ पाठवलेले असते. पण तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली अर्जुनला एक मोबाईल नंबर सापडलेला असतो आणि तो मोबाईल नंबर असतो तो म्हणजे गुलाबबाईचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली म्हणतात की इथे एक मोबाईल नंबर आहे आणि तिथे बबलीसुद्धा लिहिलं आहे. आपण काय करूया, या नंबरवरती आपण फोन करूया का? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने आता मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढून घेतलेला असतो. तेवढ्यातच तिथे मैनावती आता आलेली असते, कारण सदा लोखंडे जेलमध्ये असतो. चोरीच्या आरोपाखाली त्याला अरेस्ट केलेलं असतं. त्यामुळे मैनावती आता एकटीच येते. ती म्हणते, अरे जावई बापू आणि सायली, तुम्ही दोघेजण इथे काय करताय? तेव्हा सायली म्हणते, आई अगं असं काय करतेस, तू कशी इथे आलीस? तेव्हा इथे मैनावती म्हणत असते, अगं सायली तू कशी आलीस ते सांग ना. तेव्हा सायली म्हणते, आई अगं काही नाही, बरेच दिवस बाबांची भेट झाली नाही ना, म्हणून मी बाबांना इथे बघायला आले होते, पण बाबा तर घरामध्ये नाहीच आहेत. तेव्हा सायली म्हणते, अगं मग तू दरवाजा कसा काय उघडलास? तेव्हा सायली म्हणते, आई अगं असं काय करतेस, आपल्या घराच्या किल्ल्या रूममध्ये होत्या ना. तेव्हा इथे सायली म्हणते, आता माझ्या घरी जर मी आले तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे, बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती म्हणते, हो ते पण बरोबर आहे, पण मला बोलली असतीस तर आपण दोघीजणी सोबत आलो असतो ना. तेव्हा इथे आता सायली बोलण्यामध्ये इथे मैनावतीला स्वतःवरती संशय येऊ देत नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, आता अर्जुन त्या नंबरवरती कॉल करतो आणि विचारतो की तुमच्या घराचा ॲड्रेस काय आहे. तेव्हा इथे गुलाबबाई आपल्या आता घराचा ॲड्रेस वगैरे सांगते. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेजणं त्या ॲड्रेसवरती सुद्धा त्या ठिकाणी पोचतात. आणि तिथे गेल्यानंतर गुलाबबाईकडून कळतं की बबलीला लहानपणी मैनावती आणि सदा लोखंडे यांनी गुलाबबाईला 5,000 रुपयांमध्ये विकलेलं असतं. तेव्हा इथे सायलीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, बघितलं अर्जुन सर, हे लोक माझे आई वडील तर असूच शकत नाही. तेव्हा गुलाबबाई म्हणते, का तू ती बबली आहेस का? तेव्हा सायली म्हणते, नाही मी ती बबली नाही आहे. तेव्हा मैनावती इथे आता त्यांच्याबरोबर नसते. गुलाबबाई म्हणते, नाही गं, ती बबली खूपच जास्त चंड होती. अगं चोऱ्या माऱ्या करायची गं लहानपणापासून. तिला मी घेऊन खूप मोठी चूक केली. माझ्याच घरातून चोरी करून पळून गेली कुठेतरी आणि मग परत ती भेटलीसुद्धा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते, आता तर माझी खात्रीच पटली की हे लोक माझे आईवडील असूच शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ कोमामध्ये असतात आणि आता कोमातून ते थोडेसे बरे झालेले असतात. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असते. तेव्हा इथे मैनावती आणि सदा लोखंडे या दोघांना घेऊन सायली आता मधुभाऊंकडे जाते. सायली म्हणत असते की माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मला जर कुणी देईल ना तर मधुभाऊच देतील. तेच माझ्या मनातली ही शंका दूर करतील. तेव्हा प्रेक्षकांनो, आता मी इथे मधुभाऊंकडे सदा लोखंडे आणि त्याचबरोबर मैनावती यांना घेऊन जाणार असं सायलीने ठरवलेलं असतं. तेव्हा ती अर्जुनला सांगते आणि मग काय, त्या दोघांना घेऊन मधुभाऊंकडे जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते की मधुभाऊ, तुम्हाला माहिती आहे का, हे आहेत माझे जन्मदाते सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे. हे माझे आईवडील आहेत, बरोबर ना? तुम्हाला माहिती होतं की माझे आईवडील जिवंत आहेत, ही गोष्ट तुम्हीच मधुभाऊंना सांगितली होतीत ना. मग आता तुम्ही सांगा, हेच आहेत का माझे आईवडील? आणि तेव्हा सदा लोखंडे आणि मैनावती हे दोघेजण आता मधुभाऊंबरोबर बोलतात, त्यांची विचारपूस करतात. मैनावती म्हणते की बरं झालं तुम्ही माझ्या मुलीला नीट सांभाळलत, तिला इतके चांगले संस्कार दिलेत. लहानपणीची आई सायली आणि आत्तापर्यंतची सायली यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हे संस्कार तुमच्यामुळेच झालेत मधुभाऊ. तुम्हीच माझ्या मुलीला म्हणजे लहानपणी असे काही संस्कार दिले असतील ना, म्हणूनच तिच्यामध्ये इतका बदल झालेला आहे. नाहीतर आमची बबली लहानपणी खूपच जास्त आगाऊ होती, असं इथे आता मैनावती म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मैनावती सदाशिव लोखंडे दोघेजणं बाहेर निघून जातात आणि अर्जुनसुद्धा त्यांना घेऊन बाहेर जातो. तेव्हा सायली म्हणत असते, बघितलंत ना मधुभाऊ, बघितलंत, तुमच्या सायलीला ही माणसं फसवत आहेत. ही माणसं माझे आईवडील असू शकत नाही. एक वेळ मधुभाऊ कुणीही म्हणेल की मी तुमची मुलगी आहे, मी जरी इथे अनाथ असले,
मी तुमच्या अनाथाश्रमामध्ये लहानाची मोठी झाली असली ना तरीसुद्धा सगळ्यांना असं वाटेल की मी तुमच्या पोटची मुलगी आहे. पण इथे सदाशिव लोखंडे आणि मैनावती यांच्याकडे बघितल्यानंतर मला वाटतच नाही की मी ह्यांच्या पोटी जन्म घेतला आहे. हे माझे आईवडील असूच शकत नाही असं वाटतं मला मधुभाऊ. आता तुम्ही सांगा ना मधुभाऊ, तुम्ही सांगा, हे माझे आईवडील असू शकतात का? नाही ना. तेव्हा इथे मधुभाऊ डोळे मिचकवतात. तेव्हा प्रेक्षकांनो मधुभाऊ हालचाल करू शकत नाही, फक्त डोळ्याने इशारा देतात आणि म्हणतात की हे तुझे आईवडील नाही. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही इथे डोळ्यांनी मला इशारा देण्याचा प्रयत्न करताय ना, म्हणून मी आता पुन्हा एकदा तुम्हाला विचारते, सांगा ना मधुभाऊ, सदाशिव लोखंडे आणि मैनावती माझे आईवडील नाहीत ना? तेव्हा मधुभाऊ पुन्हा एकदा डोळे मिचकवतात. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही इशारा दिलात, आता तर माझी शंका खात्रीत बदललेली आहे की मैनावती आणि सदा लोखंडे हे माझे आईवडील असूच शकत नाही. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता मधुभाऊ. त्यावेळेला तुम्ही मला सांभाळलत, लहानाचं मोठं केलं, प्रत्येक संकटातून बाहेर काढलत आणि ह्या वेळेलासुद्धा तुम्हीच मला संकटातून बाहेर काढलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते. त्यानंतर इथे रविराज काका, अर्जुन, त्याचबरोबर प्रतिमा, संपूर्ण सुभेदार सगळेजण मधुभाऊंना बघायला अधूनमधून हॉस्पिटलला जात असतात. तेव्हासुद्धा मधुभाऊ इशाऱ्याने का होईना पण रविराज काका, सायली यांना इशारा करत असतात की तुम्ही दोघेजण इथे आता बाप लेक आहात, माय लेक आहात. त्यानंतर प्रेक्षकांनो पण इथे मधुभाऊंचे इशारे सायलीच्या काही पटकन लक्षात येत नसतात. पण जेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर अर्जुन त्यांना डिस्चार्ज घेऊन आता सुभेदारांच्या घरी घेऊन येतो, तेव्हा मात्र इथे हळूहळू सायली मधुभाऊंची भरभरून काळजी घेत त्यांना इथे पायाला मॉलिश, हाताला मॉलिश, त्याचबरोबर गोळ्या औषधं वेळच्या वेळी आता मधुभाऊंना दिल्या जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो जेव्हा ही गोष्ट नागराजला कळते की मधुभाऊ आता बरे होत आहेत आणि त्यांना सुभेदारांनी घरीसुद्धा आणले, तेव्हा नागराजच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकलेली असते. तेव्हा प्रिया म्हणत असते की बघताय ना नागराज काका, आता मधुभाऊ शुद्धीवरती येणार आणि एकदा का ते शुद्धीवरती आले की ते सत्याचा उलगडा करणार की त्यांना मारणारी व्यक्तीसुद्धा तुम्हीच होता आणि सायलीचे खरे आईवडीलसुद्धा कोण आहेत, तरी ते रविराज काका आणि प्रतिमा आहेत, हे आता मधुभाऊ स्वतः सांगतील. मग काय करणार आहात तुम्ही? म्हणजे माझं पित्तळी उघडं पडेल आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचं सुद्धा. मी तो व्हिडिओ जो तयार केला आहे तो सगळ्यांना दाखवणार आणि सेफली या सगळ्यातून बाहेर पडणार. तेव्हा प्रेक्षकांनो नागराज घाबरतो आणि इथे नागराज आता मधुभाऊंना बघण्याच्या इथे निमित्ताने आता त्यांना पुन्हा एकदा इथे मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण तिथे आता सायली, अर्जुन, घरातलं कुणी ना कुणीतरी सतत असल्यामुळे इथे आता त्याचा डाव हा पूर्णपणे फसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायलीने अर्जुनची परवानगी घेतलेली असते. म्हणजे ती म्हणते की मधुभाऊ जोपर्यंत आपल्या इथे आहेत आणि मधुभाऊ जोपर्यंत पूर्णपणे बरे होत नाही ना तोपर्यंत मधुभाऊंच्या रूममध्ये मी राहणार, मी त्यांची व्यवस्थित काळजी घेणार. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बायको तू अजिबात काळजी करू नको, तुला जितके दिवस मधुभाऊंबरोबर राहायचं आहे तू राहू शकतेस. आणि कुसुमताईलासुद्धा मधुभाऊंच्या देखरेखीसाठी आता सायली घेऊन येते, कारण सायलीचा प्रियावरती आणि बाकी कुणावरतीच विश्वास नसतो, म्हणजे बाहेरच्या लोकांवरती. पण आता प्रियावरती विश्वास नसल्यामुळे इथे तिने आपल्या घरातल्या लोकांची परवानगी घेऊन कुसुमताईलासुद्धा मधुभाऊंवरती लक्ष ठेवण्यासाठी आणलेलं असतं, जेणेकरून प्रियापासून आणि बाकी नागराज, महिपत यांच्यापासून इथे मधुभाऊंना प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि जेव्हा प्रेक्षकांनो थोडे दिवस गेल्यानंतर इथे मधुभाऊंना आता हात वगैरे हलवता येतात, तेव्हा रविराज काका आणि प्रतिमा दोघेजणं मधुभाऊंना बघायला आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे मधुभाऊ आता सायलीचा हात आपल्या हातामध्ये पकडतात आणि रविराज काकांना डोळ्याने खुणवतात की इकडे या म्हणून. रविराज काका जातात आणि म्हणतात, मधुभाऊ काय झालं, तुम्हाला काही बोलायचं आहे का? आणि तेव्हा प्रेक्षकांनो मधुभाऊ सायलीचा आणि रविराज काकांचा हात एकमेकांच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात की तुम्ही दोघेजण इथे बाप लेक आहात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सायलीला पटकन क्लिक होतं आणि सायली म्हणते, रविराज काका तुम्हाला काय कळते का मधुभाऊ जे काय बोलतायत ते? तेव्हा रविराज काका म्हणतात नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला असं म्हणायचं आहे का की रविराज काका आणि प्रतिमा आत्या हे माझे आई वडील आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मी त्यांची मुलगी आहे का?
तेव्हा इथे मधुभाऊ पुन्हा डोळे मिचकवतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं असतं की सायली रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे. ती तन्वी नसल्याचं सत्य सगळ्यांना समजलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणते की बघितलं तुम्ही सगळ्यांनी, मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांची मुलगी मी नाही आहे. तर इथे मधुभाऊंनी आता सत्य सांगितलेलं आहे की माझे खरे आईवडील हे रविराज काका आणि प्रतिमा आत्या हेच आहेत. पण मैनावती आणि सदा लोखंडे यांच्याजवळ माझा काडी मात्र संबंध नाही आहे. त्यामुळे इथे सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्ही या दोघांना एका फोटोवरून माझे आईवडील म्हणून इथपर्यंत घेऊन आला होतात ना, म्हणून त्याच आदराने तुम्ही आता पुन्हा यांना त्यांच्या घरी नेऊन सोडा. कारण ते माझे आईवडील नाही आहेत. त्यांचा आणि माझा काडी मात्र संबंध नाही आहे, हे आता सायलीने सिद्ध केलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने सुभेदार आणि किल्लेदार या दोघांना इतकी वर्ष म्हणजे अगदी 2-2.5 वर्ष फसवले आणि ही गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. त्यामुळे प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळणारच असते. पण सदा लोखंडे आणि मैनावती या दोघांनासुद्धा सायलीने अर्जुनला आता तिथून घेऊन जायला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर इथे सायली प्रतिमा आत्या आणि रविराज काकांचीच मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी आता तीसुद्धा प्रयत्न करत असते. आणि त्याचबरोबर रविराज काका आणि प्रतिमा हे दोघेजणंसुद्धा इथे आता पूर्णतः विचारपूस करून सायलीच आपली मुलगी आहे का हे आता पुन्हा एकदा तपासून बघणार असतात, पडताळून बघणार असतात.